योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम् अन्यशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। आज कथेचा 7वा दिवस। कालपर्यंत आपण भगवान श्यामसुंदराचं प्राकट्य पाहिलं। भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला। नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। नंदराजाच्या घरी आनंद झाला। फक्त आनंद नाही, परमानंद प्राप्त झाला। देवकी परमानंदम असं म्हटलंय। म्हणजे वसुदेव आणि देवकीच्या घरी परमानंद प्रगट झाला। तो परमानंदच त्या ठिकाणी महाराज सगळ्या जगताचा अधिष्ठान आहे। सर्व जगत त्या ठिकाणी तो स्वतःच प्रसवलेला आहे। जयापासून सकळ महिमंडळ हे झाले। तो एक पंढरीचा राणा किंवा विश्वाचा जनिता, सगळ्या विश्वाला जन्म देणारा भगवान जन्माला आला। कालपर्यंत आपण पाहिलं मथुरा नगरीमध्ये आणि कंसाने त्या ठिकाणी वसुदेव देवकीला बंदिस्त करून टाकलं आणि त्यांच्या घरी भगवान अवतीर्ण झाले। थोडा भाव पाहूया। ऐकतात ना तुम्ही सगळेजण? थोडे कान उंच करून ऐका। मथुरा नगरी म्हणजे काय? मधुरेती इति मथुरा, जिथे विषयाचं सुख मधुर वाटतं त्याला म्हणतात मथुरा। हे माणसाचं शरीर हीच एक मथुरा आहे महाराज। माणसाचं शरीर म्हणजे मथुरा। या मनुष्य शरीर रूपी मथुरेचा राजा जर कोण असेल तर कंस। कंस म्हणजे अहंकार, अहंकार रूपी कंस या नरदेह रूपी मथुरेचा राजा आहे महाराज। या नरदेह रूपी मथुरेमध्ये हृदय रूपी कारागृह आहे। आपलं हृदय हेच कारागृह आहे आणि या हृदय रूपी कारागृहामध्ये कंस रूपी अहंकार, अहंकार रूपी कंसाने आणि श्रद्धा विश्वास रूपी वसुदेव देवकीला डांबून ठेवलंय। गरज आहे श्रद्धा आणि विश्वासाची। परमात्मा प्रगट होतो, पण परमात्मा कुठेही प्रगट होत नाही महाराज। परमात्म्याने प्रगट होण्याकरिता असावी लागते श्रद्धा। परमात्म्याने प्रगट होण्याकरिता असावं लागते विश्वास। श्रद्धा विश्वासाशिवाय परमात्मा प्रगट होत नाही। म्हणून या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। श्रद्धावान लभते ज्ञानम असं वर्णन आहे ना। श्रद्धावान पुरुषालाच ज्ञान प्राप्त होतं, इतरांना प्राप्त होत नाही। म्हणून श्रद्धेची अतिशय गरज आहे। म्हणून वसुदेव देवकी रूपी श्रद्धा आणि विश्वास या दोघांना त्या ठिकाणी डांबून ठेवलं महाराज। कोणा डांबलं? अहंकारानं, अहंकार रूपी कंसानं हृदय रूपी कारागृहात डांबून ठेवलं। ऐकतात ना तुम्ही सगळेजण? थोडे कान उंच करून ऐका। आणि मग काय झालं माहिती आहे? त्यांना 6 मुलं झाली आणि 6 मुलं त्या ठिकाणी कंसानं मारली। हे 6 मुलं म्हणजे काय आहेत माहितीये? हे षड विकार आहेत। काम क्रोधादी विकार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे त्या ठिकाणी षड विकार आहेत। या षडविकार रूपी त्या ठिकाणी 6 मुलांना अहंकार रूपी कंसानच मारावं लागतं। आपल्या अहंकारानंच काम घालवावं लागेल, आपल्या अहंकारानंच क्रोध घालवावा लागेल, आपल्या अहंकारानंच लोभ घालवावा लागेल, अहंकारानंच मोह घालवावा लागेल। म्हणून अहंकार रूपी कंसानं या सर्वांना त्या ठिकाणी मारलं महाराज। मग ज्यावेळेला कामक्रोधादी विकार निवृत्त होतात तेव्हा मनुष्य ज्ञानाचा अधिकारी होतो आणि परमात्म्याची कृपा होऊन त्याला ज्ञान प्राप्त होतं। मग 7वा गर्भ आला म्हणजे काय झालं? सप्तम गर्भ म्हणजे त्या ठिकाणी बलराम। बलराम म्हणजे ज्ञान। बलराम म्हणजे काय? ज्ञान। कारण परमात्मा प्रगट होत असतो कशानं? ज्ञानानं। जर ज्ञान नसेल तर परमात्मा कसा प्रगट होईल? पण परमात्म्याला प्रगट करण्याचं साधन जर काय असेल तर ज्ञान। म्हणून आधी ज्ञान यावं लागतं आणि मग त्या ठिकाणी परमात्मा प्रगट होत असतो। म्हणून ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे। म्हणून श्रेष्ठ असणारं फल जर काय असेल तर मोक्ष म्हणजे परमात्मा। परमात्मा मोक्ष स्वरूप आहे। मग तो मोक्ष मिळवण्याकरिता ते परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी प्रतीतीला येण्याकरिता गरज आहे ज्ञानाची। म्हणून 7वा गर्भ आला तो त्या ठिकाणी बलराम। बलराम म्हणजे ज्ञान। आणि मग मात्र त्या ठिकाणी अष्टम गर्भ रूपानं ज्ञान आलं की बोध परमात्मा आपापच प्रगट होत असतो। म्हणून अष्टम गर्भ रूपानं त्या ठिकाणी भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले। आपल्या हृदयामध्ये परमात्मा अशाच पद्धतीने प्रगट झाला पाहिजे। मग परमात्मा हृदयात प्रगट झाला वसुदेव देवकीच्या घरी आणि मग त्या ठिकाणी म्हणू लागला मला इथे थांबायचं नाही, मग मला नंदाच्या घराला, माझं नी गोकुळाला, मला नंदराजाच्या घरी आणि गोकुळाला नेऊन घाला। म्हणून गोकुळात भगवान गेले, जाऊ लागले। जाताना त्या ठिकाणी मध्यंतरी नदी आडवी आली। त्या नदीचं नाव यमुना। यमुना
यमुना म्हणजे काय? ही यमुना म्हणजे त्या ठिकाणी महाराज भगवंताची वाट पाहत होती. ही भगवंताची पत्नी आहे. गोलोकधामामध्ये भगवंताला 2 पत्नी, एकीचं नाव विरजा आणि दुसरीचं नाव राधा. एक दिवशी भगवान विरजे बरोबर विहार करत होते आणि श्रीराम नावाचा एक भक्त दारात उभा होता. त्याला द्वारपाल म्हणून उभं केलं होतं. राधाराणी आली. ती म्हणू लागली, मला भगवंताला भेटायचे, जाऊ दे. त्या श्रीरामानं आतमध्ये जाऊ दिलं नाही. ती रागावली. त्या श्रीरामाला त्यानं शाप देऊन टाकला, मूर्खा, मला परमात्म्याला भेटण्यापासून त्या ठिकाणी थांबवतोस? जा, मी तुला शाप देते, तू दैत्य होशील. तो म्हटला, अरे मला इथे द्वारपाल म्हणून उभं केलं, भगवंताची आज्ञा मी पाळतोय आणि विनाकारण मला शाप प्राप्त झाला. त्याने राधाराणीला शाप देऊन टाकला. तोडला, मी पण तुला शाप देतो, तुला 100 वर्ष भगवंताचा वियोग घडेल. राधेला शाप देऊन टाकला. राधाराणीला कळालं ही सगळी शापाशापी कोणामुळे चालू आहे. भगवान त्या विरजे बरोबर विहार करतायत म्हणून राधाराणीने त्या विरजेला शाप देऊन टाकला. महाराज, जा, काय समजते स्वतःला, तू सरिता होशील, नदी होशील. नदी होण्याचा शाप मिळाला. म्हणून ती जी विरजा आहे ना, ही सूर्यनारायणाच्या घरी त्या ठिकाणी अवतीर्ण झाली. सूर्यकन्या, तिचं नाव कालिंदी. छाया नावाची त्या ठिकाणी सूर्यनारायणाची पत्नी. त्याच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी, जुळी मुलं झाली. मुलाचं नाव ठेवलं यम आणि मुलीचं नाव ठेवलं यमी. यम आणि यमी दोघे जुळे भावंड आहेत. लहानचे मोठे झाले आणि यमी यमालाच म्हणू लागली, माझ्याशी लग्न कर. यम म्हटलं, वेडे, आपण सहोदर आहोत, एकाच आईचे त्या ठिकाणी लेकर आहोत. इतर त्या ठिकाणी मुलं पाहतो आपण, आधी कोणी जन्माला येतं, नंतर वर्षभरानं कोणी जन्माला येतं. आपण एकाच वेळेला आईच्या गर्भात तू बरोबरच त्या ठिकाणी राहिलो आणि लग्न करायचं म्हणतेस, जमत नाही. त्याला वाईट साईड शब्दांमध्ये तिनं प्रताडणा केली, निघून गेली. सगळ्या देवदेवतांकडे त्या ठिकाणी गेली, महाराज माझ्याशी लग्न करा. कोणी तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. मग शेवटी क्षीरसमुद्रामध्ये माझा भगवान त्या ठिकाणी शेषशय्येवर पोहडलेला आहे, त्याच्याकडे गेले. म्हटले, देवा माझ्याशी लग्न करा. भगवान म्हटले, बाबा लग्न करायला मी तयार आहे. म्हणे, का बरं? जोड्याला जोड आहे आपली. कसं काय? हिच्या बरोबर कोणीच लग्न करत नव्हतं. का बरं करत नव्हतं माहिती आहे? त्याचं कारण ती बहीण कोणाची होती? यमाची. यम माहिती आहे ना तुम्हाला? सगळ्यांना यमाचा परिचय पाहिला ना? यम तुम्ही नाही पाहिला ना? पाहू पण नका. भगवंताचं भजन केलं की यम नाही येत. यम असा असतो महाराज, काळा कभिन्न असतो, उंच धिप्पाड असतो. त्याला पाहिलं की धोतर काळं पिवळं होतं. असा असणारा यम, एवढा भयंकर असणारा यम आहे. मग त्याची जुळी बहीण कशी असेल? तशीच असेल. काळी कभिन्न होती आणि ती भगवंताकडे गेली, म्हणे माझ्याशी लग्न करा. भगवान म्हटले, बाबा ठीक आहे, मी पण जोडीला जोड शोधत होतो. तू जशी काळी आहेस ना, तसं मी पण काळाच आहे. आणि सामान्य काळा नाही, ठाईचाची काळा, अनादि बहुकाळा. मी वेदाला सुद्धा चाळा लावला असा असणारा मी काळा. पण लग्न करायला तयार आहे, पण आता नाही. द्वापार युगात ये, मी तुझ्याशी लग्न करतो. तीच त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये येण्याकरिता निघाली. हिमशिखरावरतीनं उडी मारली त्या यमीनं, तपश्चर्या केली आणि तिच्या देहापासून त्या ठिकाणी महाराज एक नदी निर्माण झाली. तिचं नाव यमुना. तीच ही यमुना जी त्या ठिकाणी वाहते आहे गोकुळाने मथुरेच्या मधून. आता ती नदी समोर आली, तिच्यामध्ये प्रवेश केला वसुदेवानं भगवंताला बरोबर घेऊन. आणि ज्या वेळेला जाऊ लागले, गोकुळाला जायचंय, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज या नदीला पूर आला. तिनं त्या ठिकाणी महाराज विशाल रूप धारण केलं, भयंकर रूप धारण केलं. भगवंतानं चरणाचा स्पर्श त्या ठिकाणी केला, दुभंगले. का चरण स्पर्श केला माहिती आहे? तिला आश्वासन देण्याकरिता मी आलोय आणि या चरणांना घेऊन आलोय, तुझ्याच वाळवंटात खेळायचंय. आता आश्वासन कशानं देतात? हातानं. हम ऐसा करेंगे असं आश्वासन असतं ना, हातानं दिलं जातं. मग हातानं आश्वासन दिलं जातं आणि पायानं का दिलं असेल? भगवंतानं पायानं आश्वासन दिलं. त्याचं कारण असं आहे, तिला गरज हाताची नव्हती, पायाचीच होती. म्हणून चरणांचा स्पर्श व्हावा म्हणून चरण स्पर्श केला दुभंगली. का दुभंगली? दुभंगली म्हणजे तिनं स्वतःचं हृदय भगवंताला प्रगट करून दाखवलं. देवा, केवढ्या दिवसांपासून तुझ्या दर्शनाची वाट पाहते आहे, माझा अंतकरण बघ. कधीतरी आपणही स्वतः यमुना व्हावं आणि आपलं हृदय एकांतात जाऊन भगवंताला प्रगट करून दाखवावं. देवा बघ ना, तुझी वाट पाहतोय रे. त्याच्याकरिता वाट पाहत असलं पाहिजे. ज्याचं खरकट असेल त्याने नाही प्रगट करायचं. जिथे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे,
मोह मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, या सगळ्या गोष्टी जिथे आहेत तो काय प्रगट करतो? भगवंताच्या डोळ्यात डोळे घालण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे ना. ज्याच्याजवळ हे विकार नाही तो सहज भगवंताकडे पाहू शकतो, त्याच्या डोळ्यात डोळे घालू शकतो. बोल साधू संत त्याच्याकडे पाहून बोलतात, नवे त्याला विठ्ठला धरतात. म्हणून ते स्वामीवर सत्ता करणारे आहेत. त्यांची खरी सेवा आहे, त्यांना काय भीती नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, काय भीती नाही महाराज. साधू संत त्याला वेठीला धरतात. हृदय प्रगट करून दाखवावं आणि सांगावं, देवा तुझ्या दर्शनाची लालसा अंत करण्यात आहे रे. मला असं वाटतं तुला भेटावं, तुझं दर्शन त्या ठिकाणी व्हावं. तू समोर आलास की पाहिन श्रीमुख, देन आलिंगन, जीवे निंबलो नवतरीन, पुसता सांगेन हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. असं भगवंताला म्हणावं. तिनं हृदय प्रगट करून दाखवलं आणि मग मात्र त्या ठिकाणी भगवान म्हटले, ठीक आहे, मला कळालं, तुला मला भेटण्याची इच्छा आहे, मी आलोय आता, निश्चित तुला भेटेन. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज भगवान पलीकडच्या काठावर गेले. गोकुळात इंद्रियांच्या समूहामध्ये भगवंतानं प्रवेश केला. आता सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून भगवंताचा आस्वाद घेता येतो. डोळ्यांनी घेता येतो, कानाने घेता येतो, मुखाने घेता येतो. साधू संत आपल्या इंद्रियांना उपदेश करतात महाराज. इंद्रियांना सांगण्याचा प्रयत्न करतात, बाबा तुम्ही असं करा. घेई 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 माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, मनात येथे धाव घे, राही विठोबाच्या पायी. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सगळ्या इंद्रियांना सांगतात, तुम्ही असं करा. इंद्रियांच्या माध्यमातून परमात्म्याचा आस्वाद घेणे हीच खरी भक्ती आहे महाराज. म्हणून भगवान गोकुळात जाऊन पोहोचले. गोनाम इंद्रिय आणि कुळनाम समूह, इंद्रियांच्या समूहालाच गोकुळ म्हणतात. गेले नंद राजाच्या घरी गेले. ऐकतात ना सर्वजण? नंद म्हणजे काय लक्षात घ्या. नंद म्हणजे आनंदम दधाती इति नंदहा, जो सर्वांना आनंद देतो त्याला म्हणतात नंद. त्याच्या घरी भगवान पोहोचले. यशोदा राणीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी भगवान विराजमान झालेले आहेत. यशोदा, यशोदा शब्दाचा अर्थ तो यशम दधाती इति यशोदा, जे दुसऱ्याला यश देते तिला म्हणतात यशोदा. खरं सांगू, जो दुसऱ्याला सुख देतो, दुसऱ्याला आनंद देतो त्यालाच नंद म्हणावं. आणि जे दुसऱ्याला यश देतात त्यांना त्या ठिकाणी यशोदा म्हणावं. हीच नंद आणि यशोदा वृत्ती आहे. ज्याला दुसऱ्याला आनंद देता येतो तो नंद आहे. आता कोणी नंद सापडत नाही महाराज. सगळे लोक त्या ठिकाणी उपद्रव करण्यामध्ये तरबेज आहेत. आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होईल असं सहज वागू शकतात. आपल्यापासून दुसऱ्याला सुख होईल असं कोणी वागायला तयार नाही. दुःख त्या ठिकाणी देणारे आहेत, पण नंद आनंदम दधाती, आनंद देणारा नंद आहे. त्याच्या घरी भगवान जाऊन पोहोचले. आता नंदोत्सव होऊ लागला.
सर्वजण त्या ठिकाणी सुनंदेने नंदाला सांगितलं, लाला भयो हे, लाला भयो हे. नंदराजाने नवरत्नांची माळ सुनंदेला देऊन टाकली. नवरत्नांची माळ म्हणजे नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे ना, देऊन टाकली महाराज. नंदानं दिली भक्ती. सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी बातमी पसरली. गोपाळांना गोपिकांना बातमी कळाली आणि सगळ्या गोपिका भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागल्या महाराज. गोपी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? लक्षपूर्वक ऐका. भगवंताच्या दर्शनाची उत्कट असणारी इच्छा त्याला म्हणायचं गोपी. ज्याच्या कोणाच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाची उत्कट इच्छा निर्माण होईल त्याला म्हणायचं गोपी. अजून सांगू गोपी म्हणजे काय? गोपी म्हणजे गोपायते हृदयम कृष्ण यासहा गोपी. जे हृदयामध्ये कृष्णाचं प्रेम गोपनीय रूपाने ठेवते त्याला म्हणतात गोपी. ज्याच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम आहे, जो जगाच्या समोर वागतोय, सगळे व्यवहार करतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं हृदय त्यानं कृष्ण परमात्म्याला देऊन टाकलेलं आहे, असा त्या ठिकाणी जो आहे त्याला म्हणायचं गोपी. अजून सांगू गोपी शब्दाचा अर्थ? गोपी शब्दाचा अर्थ होतो गोभिही भक्तिरसम पिबंती यासहा गोपी. गो नाम इंद्रिय आणि इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करणारी जी वृत्ती तिला म्हणतात गोपी. म्हणून ही खरी गोपी. भगवंताला पाहण्याकरिता गोपिका येऊ लागल्या. नटून थटून त्या ठिकाणी सगळ्या गोपी आल्या. भगवंताला पाहतायत. भगवंताच्या दर्शनानं विभोर त्या ठिकाणी होऊ लागल्या. सगळा गाव आनंदानं विभोर झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्या वृत्ती आनंदित झाल्या. आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी. आपण काल पाहिलं ना, गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा होऊ लागली, गाणी आपण गाऊ लागलो. भगवंताचं प्राकट्य झालं. करीती कथा गाती गाणी. भगवंताचं प्राकट्य झालं की असंच होतं महाराज. गुढी उभारणं म्हणजे त्या ठिकाणी विजयाचं प्रतीक आहे. गुढी उभारणं म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा परमानंद प्राप्त होतो, जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती होणं हीच गुढी उभारणं आहे. ते परमानंदाची प्राप्ती झाल्यानं मांगल्य आपल्या जीवनामध्ये येतं. ती मंगलता दाखवण्याकरिता तोरणं लावली. गुढिया तोरणे कथा करू लागले, गाणी गाऊ लागले, भगवंताची गुणानुवाद त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागले. आनंद करीती घरोघर. प्रत्येक घरात आनंद होतोय. ऐका ना, ऐकतात ना तुम्ही सगळेजण? थोडे कान उंच करून ऐका. भगवान प्रगट होतो पण प्रत्येक घरामध्ये आनंद झाला. आपल्याजवळ पण फार घरं आहेत आणि भगवान आतल्या घरात आहे. कसं काय आतल्या घरात? अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश, हे 5 कोश आहेत ना. या पंचकोशाच्या आतमध्ये परमात्मा राहतो. पंचकोशातीत परमात्मा आहे. त्यापेक्षा स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर आणि अतिकारण शरीर याच्या पलीकडे परमात्मा राहतो. हे जे स्थूल शरीर आहे ना, हे पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं निर्माण झालंय. हे स्थूल शरीर. याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, ते अपंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं झालेलं आहे. त्याच्या आतमध्ये कारण शरीर आहे. कारण शरीर हे अज्ञानाचं प्रतीक आहे, अज्ञानानं तयार झालं. त्याच्या आतमध्ये महाकारण शरीर, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती, महाकारण शरीर. आणि त्याच्यामध्ये जाणीव आतमध्ये आहे, अस्तित्वाची जाणीव. ती जाणीव म्हणजेच त्या ठिकाणी अतिकारण शरीर, असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. म्हणून तो परमात्मा जाणीवेच्या पलीकडे आहे. कारण जिथे जाणीव असते तिथे परमात्मा राहत नाही. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणून जाणीवेच्या पलीकडे त्या ठिकाणी परमात्मा राहतो. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची, नाही त्या विटाळ अखंड सोवळा आणि उपाधी वेगळा जाणीवेच्या पलीकडे त्या ठिकाणी राहतो. म्हणून परमात्मा तिथे वास्तव्य करतोय. मग तिथपर्यंत त्या ठिकाणी महाराज प्रत्येक घरामध्ये आनंद. स्थूल देहामध्ये आनंद प्रतीतीला येऊ लागला. सूक्ष्म देहामध्ये मनबुद्धीला आनंद होऊ लागला. कारण देह त्या ठिकाणी नष्ट झाला. महाकारण त्या ठिकाणी अहंकार तिथे आहे, तोही त्या ठिकाणी बाधित झाला. जाणीव संपली, परमात्मा प्रगट झाला. जाणीवेच्या पलीकडे राहणारा परमात्मा. आनंद करती घरोघर. सर्वजण आनंदानं नाचू लागले, विभोर होऊ लागले. यशोदेला म्हणू लागले, यशोदे
तुला मुलगा झाला, तिचं अभिनंदन त्या ठिकाणी करू लागली, बाबा तुला मुलगा झाला, तुला मुलगा झाला. यशोदा म्हणते, मावशी मला मुलगा झाला पण तुमच्याच कृपेने झाला, तुमच्याच आशीर्वादाने झाला, तुमच्याच तपश्चर्याने झाला. दुसऱ्याला यश देते. मुलगा कोणाला झाला? हिला. आणि यश कोणाला देते? दुसऱ्याला. दुसऱ्याला यश देणारी जी आहे तिलाच म्हणतात यशोदा. बऱ्याच वेळेला लोक त्या ठिकाणी काही करत नाही, काडीनं औषध लावतात आणि काम करणारे दुसरेच असतात. पण सगळ्या गोष्टीचा अहंकार आपल्याकडे असला पाहिजे. हेच मी, हे सगळं मीच करतो, काही करत नाही तरी माझ्याकडेच असलं पाहिजे, मीच करतो असंही बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याच नावावर त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. म्हणजे एक मन आहे बाजारामध्ये, आपल्याच पोळीवर तूप असावं, आहे ना माहिती? आपल्याच पोळीवर तूप उडून घेणारे लोक आहेत. पण यशोदा तशी नाही. मुलगा झालाय तिला, परमानंद तिच्या घरी प्रगट झालाय, पण तरी सुद्धा ती म्हणते तुमच्याच कृपेने मला मुलगा झाला. दुसऱ्याला यश देते. म्हणून कधीतरी दुसऱ्याला यश द्यायला शिका आणि देऊन बघा. आपण स्वतः फार मोठं काम करावं, परिश्रम करावेत, कष्ट घ्यावेत आणि सगळे कष्ट घेऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी जर खरंच आनंदाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर आपल्याबरोबर असणारे जे सवंगडी सखे त्यांना म्हणा, मला काय करता येत आहे, हे सगळं तुमच्यामुळेच झालं, तुम्हीच हे सगळं केलं असं म्हणून तर बघा. यश द्या ना दुसऱ्याला. जर यश द्याल तर तुम्ही यशोदा व्हाल. भगवान तुमच्या घरी येईल. यशोदेच्याच घरी भगवान येतो, दुसऱ्यांच्या घरी जात नाही. दुसऱ्याला आनंद द्या ना, विनाकारण आनंद द्या जगाला. एखाद्याने दुःख दिलं असलं तरी त्याला आनंद द्या, बस. दुसऱ्याला आनंद देण्याची प्रवृत्ती, यालाच आनंद म्हणतात. म्हणून तर भगवान त्याच्या घरी जातो. कोणाच्या घरी येतो का भगवान? जे दुसऱ्याला दुःख देतात त्यांच्या घरी भगवान कसा जाईल? भगवान जात नाही. दुसऱ्याला दुःख का दिलं जातं? स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरिता त्या ठिकाणी मनुष्य दुसऱ्याला दुःख देतो. जिथे वैयक्तिक स्वार्थ नाही तोच जगाला आनंद देऊ शकतो. म्हणून नंद, त्याचा काही स्वार्थ नाही, सगळ्या जगाकरिता त्या ठिकाणी त्याचं जीवन आहे. त्यानं तपश्चर्या करून भगवंताला आपल्या अंगणात बोलवलं खेळण्याकरिता, असा त्या ठिकाणी नंद. म्हणून नंदोत्सव होऊ लागला, सर्वांना आनंद वाटू लागला. इकडे भगवान अष्टमीला अवतरण झाले. गोकुळामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं प्राकट्य झालं ना, आणि आता त्या ठिकाणी भगवान लीला करतायत. अनेक भगवंताचं समदर्शन फल परमानुपा, जीव पाव निज सहज स्वरूपा. हिला कोणती गती देऊ याचा विचार भगवान करतायत.